अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि माझ्या व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण सगळे पॉईंट व्यवस्थित बघा, सगळे मुद्दे बघा आणि मग तुम्ही व्हिडिओमधले उपाय करत जा। कारण कसं होतं, एखादा पॉईंट राहतो आणि मग तुम्ही उपाय करता त्याचा फायदा होत नाही आणि मग तुम्ही सांगता ताई तुम्ही सांगितलेल्या उपायाचा फरकच नाही पडला। पण उपाय जसे सांगितला तसे करा, त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल। उपाय जे मी सांगते ते अंधश्रद्धा नसून एक वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार आहेत, त्यामुळं उपाय हे करून बघा, स्वतः अनुभव घ्या आणि मग तुम्ही कमेंट करा। तर बघा, उद्या आहे गौरी आव्हान। गौरी आव्हान हे किती वाजता करायचं, मुहूर्त काय, कसं करायचं हे मी सांगणार आहे। तर गौरी आव्हानचा मुहूर्त सगळ्यात पहिला बघूया। गौरी आव्हानचा मुहूर्त उद्या दिवसभर आहे, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त आहे तो 9 ते 12। पण भर 12 वाजता तुम्ही गौरी घरामध्ये न घेता तुम्ही 9 ते 11:30 या वेळेत घ्या। संध्याकाळी 6ला जरी घेतल्या तरी चालेल, कारण लक्ष्मी येण्याची वेळ असते। पण तो सुद्धा वेळ खूप म्हणजे महत्त्वाचा आहे। लक्ष्मी येण्याची वेळ जी असते सायंकाळ, त्यावेळेला जरी आणली गौरी तरी चालते। पण कसं होतंय, सकाळी समजा तुम्ही 9 ते 11:30 यावेळेस जर गौरी घरामध्ये घेतली तर सकाळचा नैवेद्य, संध्याकाळचा नैवेद्य, सकाळची आरती, संध्याकाळची आरती होते। कारण गौरी ह्या 3च दिवस आपल्या घरामध्ये असतात। उद्या येतात, परवा पुरणपोळीचा नैवेद्य खातात आणि परत तिसऱ्या दिवशी विसर्जित केल्या जातात। गौरी म्हणजे माता लक्ष्मी आणि ह्या माता लक्ष्मीची गौरी रूपात आपण उद्या परवा 3 दिवस पूजा करणार आहे। पूजा कशी करायची हे मी सांगते। गौरीचा मुहूर्त आहे सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत, पण सकाळी 9 ते 11:30 या वेळेत जाणार। ज्यांना वेळ नाही त्यांनी 2 नंतर, 12 ते 2 नंतर, 2 नंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणल्या तरी चालेल। जर ज्या महिला नोकर वर्ग आहेत त्यांनी 6 नंतर आणल्या तरी चालेल, 8 वाजेपर्यंत। पण शक्यतो सकाळी आणा, दोन्ही आरत्या, दोन्ही नैवेद्य मिळतात दाखवायला। तर बघा, गौरी पहिल्यांदा आपण तांब्यातल्या ज्या झाडाची म्हणजे चाफ्याची पानं, गौरीचे ढाळे किंवा शंकरोबा, फुलांचे ढाळे, ह्या ज्या फुलोरा आहे त्या फुलोऱ्याच्या गौरी ज्यांच्याकडे आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत। आणि ज्यांच्याकडे मुखवट्याच्या गौरी आहेत त्यासुद्धा पूजा कशी करायची हे सांगा। सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या दरवाज्याच्या बाहेर, घराच्या बाहेर अंगण असेल, त्या अंगणाच्या बाजूला विहीर असेल, बोर असेल, बोरची मोटर असेल, तुळस असेल, त्याची सगळ्याची पूजा करून घ्यायची आहे। कारण तिथूनच आपल्याला गौरी आणायची आहेत। घरामध्ये सगळीकडे तुम्ही लक्ष्मीची पावलं रांगोळीनं काढा किंवा हाताचे जे हे ठसे आहेत हे एका डिशमध्ये कुंकवाचं पाणी करायचं आणि त्यात बुडवायचे आणि असे उठवायचे आणि बोटानं 5 बोटं त्याच्या पुढं करायची, म्हणजे पावलाचा आकार होतो। हे सगळ्या घरभर, बेडरूममध्ये, हॉलमध्ये, देवघरात, दरवाजात, जिथून तुम्ही गौरी आणणार आहे तिथून सगळ्या घरभर तुम्हाला ही लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे। हे झालं लक्ष्मीच्या आगमनाची तयारी। त्यानंतर बघा, एक जे तुमच्याकडे गौरीचे मुकुट आहेत ते सुद्धा तुम्ही बाहेर घेऊन जायचे, त्याला ब्लाऊज पीसनं झाकायचं, ते एका पाटावरती ठेवायचं। दुसऱ्या पाटावरती तुम्हाला जिथून गौरी भरणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पाटावरती अक्षता ठेवायच्या। त्यानंतर एक कळशी घ्यायची, त्या कळशीमध्ये पाणी भरायचं, त्या पाण्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, अखंड तांदूळ, हळद कुंकू, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, एखादा सोन्याचा दागिना टाकायचा, नसेल तरी चालेल। हे रुपया सुपारी वगैरे टाकायचं। कळशीला 8 बाजूला हळदी, 8 बोटा म्हणजे 8 ठिकाणी हळद आणि कुंकवाचे बोटं ओढायची आणि स्वस्तिक काढायचं, ते कुंकूनं काढायचं। म्हणजे कलश आहे त्या कलशला इथे स्वस्तिक काढा आणि इथे वरती म्हणजे हळदी कुंकवाची बोटं ओढायची आणि स्वस्तिकला दोन्ही बाजूला 2-2 दंड काढायचे, मध्ये 4 बाजूला कुंकवाचे टिकल्या द्यायच्या। त्या हळदी कुंकवाचे बोटं ओढल्यानंतर स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर तुम्ही तिथे स्वस्तिक काढायचं, स्वस्तिकला हळदी कुंकवाचे टिळे लावायचे, हळद लावायचं आणि त्यानंतर तुम्ही जो पाट मांडलाय त्या पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्या अक्षतावरती तुम्हाला हा भरलेला तांब्या ठेवायचा आहे। बाजूला ते
फुलोराचं जे तुम्ही बांधून हे केलं आहे ते तिथं ठेवायचं आणि त्या म्हणजे झाडाचे सगळ्या फांद्या पानं चापेची हे सगळं तुम्ही एका ठिकाणी बांधलेलं असतं ते ठेवायचं बाजूला आणि त्याच्या समोर ते मुखवटे आणि त्या कळशीच्या बाजूला ते फुलोरा हे सगळं ठेवायचं. समोर 5 खडे ठेवायचे. त्या 5 खड्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या. त्या मुकोट्यांना काय करायचं नाही, मुकोटे तसे ठेवायचे. त्यानंतर जे फुलोरा आहे त्याला सुद्धा तुम्ही हळद कुंकू अक्षदा व्हायच्या. कळशीमध्ये सुद्धा तुम्ही हळद कुंकू अक्षदा 1 रुपयाचं नाणं सुपारी टाकायचं, पूजा करायची आणि त्यानंतर ते 5 खडे जे आहेत ते त्या तुम्ही कळशीमध्ये टाकायचे आणि तो फुलोरा जो म्हणजे फुलांच्या फांद्या चाप्याची पानं शंकरोबा मक्याचा ढाळा हे जे सगळं आहे ते त्या कळशीमध्ये घालायचं आणि त्यानंतर तुम्ही तिथे धूप दीप अगरबत्ती दूध साखरेचा नैवेद्य साहित्य काय काय एका ताटामध्ये अक्षदा हळद कुंकू धूप दीप अगरबत्ती कापूर दूध साखरेचा नैवेद्य आणि एका तांब्यामध्ये पाणी हे सगळं तिथं घेऊन जायचं. सगळी पूजा करायची. मुकोट्यांची पूजा करायची आणि मुकोट्यांची पूजा घरात आल्यानंतर करायची आणि त्यानंतर तुम्ही हे कुमारिकेच्या किंवा सौभाग्यवतीच्या डोक्यावरती द्यायचं आणि तिथून तुम्ही त्या गौरीला घरामध्ये घेत असताना मुख्य दरवाजाच्या तिथे गौरी आल्यानंतर ते मुखोटे जे आहेत ते एका कुमारीकडे द्यायचे आणि एक अशी एका कुमारीकडे द्यायची किंवा सौभाग्यवती स्त्रीकडे झाली. मुखवटेचे तोंड घराकडे केली तर चालेल, तुमच्या बाजूला अशी केली तरी चालेल, त्याचा काही प्रश्न नाही. आणि त्यानंतर तुम्ही मुख्य दरवाजाच्या आत येण्यापूर्वी तुम्ही गौरीला म्हणायचं, आली आली गौरी आरोग्य घेऊन, आली आली गौरी धन धान्य घेऊन, आली आली गौरी सुख्य समृद्धी घेऊन, आली आली गौरी सोने चांदी घेऊन, आली आली गौरी हिरे मोती घेऊन, आली आली गौरी अन्न घेऊन. हे सगळं तुम्ही बोलायचं म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते बोला. पण सगळ्यात पहिल्यांदा आली आली गौरी आरोग्य घेऊन, आली आली गौरी धन संपत्ती घेऊन, आली आली गौरी सुख समृद्धी घेऊन हे 2 पहिला म्हणा. कारण आरोग्य उत्तम असेल तर आपण पैसे मिळू, सुख समाधान असेल तर आपण पैसे मिळू. म्हणून सुख समाधान आरोग्य पहिला मागा आणि मग सगळं मागा, आपोआपच लक्ष तुम्हाला सगळे. त्यानंतर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण घरामध्ये त्या गौरीला फिरवायचं. किचन हॉल बेडरूम जे काय तुमचा घराचा कोपरा आहे सगळीकडं फिरवायचं. कारण त्या लक्ष्मीला आपलं घर संपूर्ण गौरीला घर दाखवायचं आणि मग गणपतीच्या उजव्या बाजूला गौरीला पाट मांडायचा. त्या पाटावरती अखंड एक वस्त्र घालायचं, त्या वस्त्रावरती अखंड तांदूळ घालायचे, अक्षता घालायच्या, हळदी कुंकू घालायचं आणि त्याच्यावरती त्या कलश स्थापन करायचं. आणि मुखवटे जे आहेत ते तुम्ही स्टँडवर बसवा किंवा बसलेले बसवा. त्यांना सुंदर साडी नेसवा, 9 वारी साडी नेसवा, मारवाडी पद्धती साडी नेसवा, 6 वारी साडी नेसवा, हळदी कुंकू गजरे हार सोन्याचे दागिने सगळं घाला. ते कळशीमधल्या ज्या फुलोऱ्याची पूजा केल्या त्याला सुद्धा तुम्ही कापसाची वस्त्रमाळ, त्यानंतर तुम्हाला सांगते हार हे सगळं घाला. आणि त्यानंतर मी एक सांगायचं विसरून गेले, बाहेर ज्या वेळेला तुम्ही कलश पुजता त्यावेळेला सुद्धा गौरीची आणि शंकराची आणि गणपतीची आरती म्हणायची. त्यानंतर घरामध्ये सुद्धा तुम्ही स्थापन केल्यानंतर गौरीची गणपतीची आणि शंकराची आरती करायची. पहिला गणपतीची करा, मग शंकराची करा आणि मग गौरीची आरती करायची. आणि त्यानंतर तुम्ही ज्या गौरी बसवता त्या स्कूटरवर सायकलवर इकडे तिकडे न बसवता भारतीय बैठकीने गौरी बसवा. कारण ह्यानंच सगळ्या तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती जास्त होईल. डेकोरेशन करून किंवा दिखावबाजी जी तुम्ही गौरी बसवू नका, तर मनापासून गौरीची स्थापना करा. तुम्हाला निश्चितच त्याचं फळ चांगलं मिळेल. आयुष्यभर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल. आणि नैवेद्य उद्या भाजी भाकरीचा आहे, भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवा. परवा दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आणि 3ऱ्या दिवशी विसर्जन करताना आळूच्या पानाची वडी आणि भाकरीचा नैवेद्य तुम्ही दाखवायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही उद्या गौरी आवाहन करायचं आहे. मुहूर्त सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत आहे, पण 9 ते 11:30 यावेळेस जर तुम्ही गौरी आवाहन केलं तर तुम्ही फक्त त्या मुहूर्तावर आणून ठेवा. नंतर तुम्ही काय त्याचे सजावट करायची ते करा. आणि 2 ते 6 किंवा 8 पण शक्यतो सकाळी केलेल्याचा फायदा मी सांगितला आहे.
2 वेळची आरती आणि 2 वेळचा नैवेद्य तुम्हाला माता लक्ष्मीला गौरीला दाखवता येतो. तर चला, माझा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्यांचं प्रेम प्रोत्साहन माझ्या खूप महत्त्वाचं आहे, माझ्याबरोबर आहे. ह्याच्याबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे. माझ्या मुलीचं सुद्धा यूट्यूब चॅनल डेली व्लॉगचं श्रीमंतीने करून ह्यालासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त प्रेम प्रोत्साहन द्या आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांना गणपती गौरीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ दे, सगळ्यांचं संकट दूर करू दे. गौरी माता तुमच्या घरामध्ये सगळ्यांना आरोग्य उत्तम देऊ दे, सुख समृद्धी देऊ दे आणि लक्ष्मी प्राप्ती होऊ दे. श्री स्वामी समर्थ.